नमस्कार मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत दोन अंकी संख्यांच्या आपण फास्टमध्ये कशाप्रमाणे वर्ग काढू शकतो. बघा तर पाहूया. सगळ्यात अगोदर आपण ज्या संख्येच्या शेवटी एकक स्थानी 5 असतो त्या संख्येचे वर्ग काढण्याची आपण पद्धत पाहूया. बघा, पहिले आपण एक एक्झाम्पल घेऊया. आपण या ठिकाणी घेतलं 25. तर तुम्हाला काय करायचं आहे, एकक स्थानी ह्या ठिकाणी 5 आहे तर 5चा वर्ग घ्यायचा आहे. तर 5चा वर्ग काय सगळ्यांना माहिती आहे, 25. तुम्हाला शेवटी ह्या ठिकाणी 5चा वर्ग 25 घेऊन ह्या ठिकाणी लिहायचा आहे. त्याच्यानंतर इथं काय आहे, 2. 2च्या पुढची संख्या कुठली आहे, 3. तर आता आपण ह्या ठिकाणी 2ची पुढची संख्या 3 आहे तर 2 आणि 3चा गुणाकार करूया. मग आता 2 आणि 3चा गुणाकार काय येईल, 3 दुणे 6. तर ह्या ठिकाणी आपण लिहू शकतो 3 दुणे 6. मग आपला 25चा वर्ग काय आला, 625. त्यानंतर आता दुसरी संख्या घेऊया. ह्या ठिकाणी आपण घेतला 35. 35चा वर्ग. मग आता 5चा वर्ग काय येईल, 25. तो आपल्याला शेवटी लिहायचा आहे. त्याच्यानंतर 3. 3च्या पुढची संख्या काय आहे, 4. मग आपण 3 गुणिले 4 करूया. 3 चौक 12. तर ह्या ठिकाणी आपण लिहू 12. त्याच्यानंतर तिसरं एक्झाम्पल पाहूया. या ठिकाणी आपण थोडी मोठी संख्या घेऊया, 65. आता आपल्याला ह्या 65चा वर्ग घ्यायचा आहे. मग आता हा काय, एकक स्थानी 5. 5चा वर्ग ह्या ठिकाणी आपण काय लिहिला, 25. आणि 6. 6चा पुढची संख्या कुठली आपली, 6च्या पुढची संख्या 7. मग आता 7 सकम 42. तर ह्याप्रमाणे आपण ज्या संख्येच्या शेवटी 5 असतो अशा संख्येच्या आपण शॉर्ट पद्धतीनुसार वर्ग काढू शकतो. चला तर अजून एक संख्या घेऊया, म्हणजे तुम्हाला आता पूर्णपणे कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. याच्यासाठी घेतले आपण 85. आता काय करायचं, परत 5चा वर्ग इथं लिहायचा आहे 25. आणि 8च्या पुढची संख्या कुठली, 9. मग 8 9 72 इथं आलं. चला आता आपण पुढची स्टेप पाहूया. बघा, आता आपल्याला पुढची स्टेप पाहायची आहे. ज्या संख्यांच्या मग आपण आता पाहूया ज्या संख्येच्या शेवटी एकक स्थानी काय असतो, 0 असतो. आता बघा, आपण एक संख्या घेऊया 20. आता ह्या ठिकाणी हा जो 0 आहे याला आपल्याला काय करायचं आहे, या शून्याला आपल्याला डबल करायचं आहे. मग या शून्याला आपण जर डबल केलं तर या ठिकाणी आपण 2 शून्य लिहूया. आणि ह्या 2चा वर्ग काय आहे, 4. बस सिम्पली तुम्हाला 4 लिहायचा आहे. त्याच्यानंतर पुढची संख्या पाहूया आपण 50. आता हा या ठिकाणी काय, 0. या शून्याला आपण डबल केलं, इथं काय आला तुमचा 00. आणि हा 5चा वर्ग तुम्हाला लिहायचा आहे 25. त्याच्यानंतर पुढे आपण ह्या ठिकाणी 60 घेऊया. इथं काय, 0. शून्याचा आपल्याला या ठिकाणी 00. आणि 6चा वर्ग काय येईल, 36. त्याच्यानंतर पुढची संख्या घेऊया आपण 80. ह्या ठिकाणी 0. या शून्याचा आपण ह्या ठिकाणी 00 घेतला आणि 8चा वर्ग काय आला तुमचा 64. तर ह्याप्रमाणे आपण ज्या संख्येच्या शेवटी एकक स्थानी 5 व ज्या संख्येच्या शेवटी 0 असतो अशा दोन संख्यांचा आपण शॉर्ट पद्धतीनुसार वर्ग काढण्याची पद्धत पाहिली. तर आता नंतर इतर ज्या उरलेल्या संख्या आहेत त्यांची आपण पद्धत पाहूया. बघा, आता आपण इतर संख्यांचा वर्ग कशा पद्धतीनुसार काढायचा ते पाहूया. बघा, मी या ठिकाणी एक संख्या घेतो. कुठली, मी घेतली इथं 43. आणि याचा आपल्याला वर्ग काढायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, जो फॉर्म्युला मी ह्या ठिकाणी लिहितो. बघा, a² ओके प्लस ABC आणि त्याच्यानंतर B². a² ABC आणि लास्टला B² हा फॉर्म्युला आपल्याला कुठं कामात येणार आहे, ह्या ठिकाणी कामात येणार आहे. बघा, आपल्याला काय करायचं आहे, ह्या 4ला आपल्याला मानायचं आहे A आणि ह्या 3ला आपल्याला मानायचं आहे B. आणि हा जो उरलेला वरती आपण वर्ग लिहिलेला आहे याला आपण C मानणार आहेत. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, ह्या 4ला A मानायचं, या 3ला B मानायचं आणि हा जो वरती तुमचा 2 आहे याला आपल्याला काय मानायचं आहे, C मानायचं आहे. चला तर मग पाहूया. बघा, सगळ्यात अगोदर जी एकक स्थानची जी संख्या आहे म्हणजे हा जो 3 आहे याचा आपल्याला वर्ग घ्यायचा आहे. मग 3चा वर्ग काय आला तुमचा 9. इथं लिहायचं आहे 9. जर 2 अंकी संख्या राहिली तर आपण इथं जर 2 अंकी संख्या आली असती तर ते कशा पद्धतीनुसार मॅनेज करायचं ते पुढच्या आपण एक्झाम्पलमध्ये पाहूया. बघा, हा 3चा वर्ग इथं लिहिला आपण 9. त्याच्यानंतर काय करायचं आहे, हा म्हणजे ह्या 3ला आपण B मानला म्हणजे Bचा वर्ग आपण इथं लिहिला. त्याच्यानंतर आता
ABC म्हणजे हा 4 हा 3 आणि हा 2 या तिघांचा तुम्हाला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे. चला मग करूया. 4 त्रिक 12 आणि 12 दुणे 24. 4 त्रिक 12 12 दुणे 24. आता 2 अंकी संख्या आली 24. मग याच्यामध्ये जो पुढचा 2 आहे तो तुम्हाला हातच्याला द्यायचा आहे आणि 4 ह्या ठिकाणी 9च्या बाजूला लिहायचं आहे. आता उरली संख्या कुठली ही 4 म्हणजे आपला हे याचं काम झालं याचं काम झालं. आता याचा वर्ग काय म्हणजे 4चा वर्ग 16. 16मध्ये हे 2 मिळवायचे म्हणजे झाले 18. मग आपला वर्ग आला 18 49. ह्याप्रमाणे दुसरी संख्या अजून एक पाहूया. आता हे सोपं आहे, शॉर्ट पद्धतीनुसार वर्ग काढणंही. आता तुम्हाला ह्या ठिकाणी बघा तुम्हाला वाटेल की हे थोडंसं लॉंग जातं आहे, बट तुम्ही जर प्रॅक्टिस करणार तर एकदम फास्टमध्ये तुम्हाला वर्ग काढता येईल. आता परत 8चा वर्ग काय येतो 64. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे या संख्येचा तुम्हाला वर्ग घ्यायचा आहे म्हणजे बीचा वर्ग. 8चा वर्ग 64. याच्यामध्ये 6 हातच्याला आणि 4 ह्या ठिकाणी तुम्ही लिहायचा. ओके. त्याच्यानंतर या तिघांचा गुणाकार 8 चौक 32. 8 चौक 32. 32 दुणे 64. परत 64 आला. त्या 64मध्ये आपण हे जर 6 मिळवले तर आपलं उत्तर काय येतं 70. 70मध्ये हा 7 हातच्याला आणि हा 0 ह्या ठिकाणी. आता परत याचं दोघांचं काम झालं, तिघांचं काम झालं. आता उरला हा 4. 4चा वर्ग 16. 16 आणि हे 7 किती झाले 23. मग तुम्ही ह्या ठिकाणी लिहू शकाल 2304. त्याचप्रमाणे पुढची एक संख्या घेऊया. आपण घेतलं थोडीशी कठीण घेऊ, 59चा वर्ग. आता काय करायचं आहे 9चा वर्ग घ्यायचा आहे. 9चा वर्ग काय आला 81. 81ची 8 हातच्याला आणि 1 ह्या ठिकाणी. त्याच्यानंतर काय करायचं याचा वर्ग घेतला येतात तिघांचा गुणाकार 5 न 45. 45 दुणे 90. 90 आणि हे 8 किती झाले 98. तर आपल्याला 9 हातच्याला 8 ह्या ठिकाणी. त्याच्यानंतर आता 5चा वर्ग 25. किती 5चा वर्ग 25. 25 आणि हे 9 किती झाले 34. मग आपलं काय उत्तर आलं 3481. तर ह्याप्रमाणे आपण 3 एक्झाम्पल घेतलेले आहेत. अजून एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे जेणेकरून तुमची कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. बघा एक एक्झाम्पल घेऊ आपण 4 नंबरला 74. आता काय करायचं आहे तुम्हाला परत या 4चा वर्ग घ्यायचा आहे. 4चा वर्ग काय आला 16. तर 1 हातच्याला तुम्ही इथं लिहिणार 6. त्याच्यानंतर या तिघांचा गुणाकार 7 चौक 28. 28 दुणे 56 आणि हा एक 57. 5 हातच्याला 7 ह्या ठिकाणी. आता या 7चा वर्ग. 7चा वर्ग काय येतो 49. 49मध्ये आपण हे जर 5 मिळवले तर किती आले 54. मग आपण ह्या ठिकाणी लिहू 54 76. बघा आपण शॉर्ट पद्धतीनुसार वर्ग काढण्याची शॉर्ट पद्धतीनुसार आपण 2 अंकी संख्येचे वर्ग कशाप्रमाणे काढू शकतो हे पाहिलं. जर तुम्ही परत खूप साऱ्या संख्यांची प्रॅक्टिस करणार तर तुम्हाला एकदम शॉर्ट पद्धतीनुसार फास्टमध्ये वर्ग काढता येईल. तर त्यासाठी मी तुम्हाला इथं काही एक्झाम्पल देतो ते तुम्ही लिहून घ्या. बघा पहिले आपण जे पाहिलं शेवटी 5 ज्या संख्यांचा वर्ग येतो अशा संख्या आपण पाहिलेल्या आहेत. त्यासाठी मी पहिले त्यांचं तुम्हाला 2 एक्झाम्पल देतो. एक 65चा वर्ग तुम्हाला काढायचा आहे ओके स्वतः तोंडी. त्याच्यानंतर तुम्हाला 75चा वर्ग काढायचा आहे स्वतः तोंडी आणि कमेंटमध्ये करायचं आहे. त्याच्यानंतर आपण ज्या संख्येच्या शेवटी 0 असतो अशा संख्या घेतल्या म्हणून त्यांचे पण 2 एक्झाम्पल तुम्हाला देतो मी. एक 90चा वर्ग तुम्ही काढायचा. त्याच्यानंतर 70चा वर्ग तुम्ही काढायचा. आता आपण हे जे काही एक्झाम्पल घेतले याच्यातले मी तुम्हाला 4 एक्झाम्पल देतो. तुम्हाला काढायचा आहे 68चा वर्ग. तुम्हाला काढायचा आहे 27चा वर्ग. त्याच्यानंतर 54चा वर्ग. ह्याप्रमाणे तुम्हाला ह्या संख्यांचा वर्ग काढून कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे आणि व्हिडिओ कसा वाटला तेही सांगायचं आहे. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपण अशाच पद्धतीनुसार गणित शॉर्ट पद्धतीनुसार पाहणार आहेत. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 3 अंकी संख्यांचा वर्ग कशाप्रमाणे आपण फास्टमध्ये काढू शकतो ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. ओके थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.